बघता क्षणी हा पुण्यातला शनिवारवाडा आहे याची तुम्हाला कल्पना आलीच असेल. पिंपरी चिंचवडमधल्या संदीप टकले यांच्या घरगुती गणपती बाप्पासमोर हा शनिवारवाडा साकारण्यात आलेला आहे. 1732 साली ज्या शनिवारवाड्याची उभारणी करण्यात आली होती तो सध्या आत्ता पुण्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र त्यावेळेला नेमका कसा असेल असा एक अंदाज बांधून टकले कुटुंबियांनी 7 मजली या शनिवारवाड्याची उभारणी केलेली आहे. संपूर्णपणे हा इको फ्रेंडली देखावा आहे. तुम्हाला ही कल्पना नेमकी कशी सुचली आणि ती कशी सत्यात उतरवली? मुलांबरोबर आपण पुण्यात, मी रहिवासी श्रीगोंद्याचा आहे आणि मी पुण्यात स्थायिक झालेलो आहे आता. पण मुलांबरोबर फिरायला पुण्यात गेल्यानंतर पुण्यातला जेव्हा शनिवारवाडा बघितला तर शनिवारवाड्याची जी वास्तू आहे आता सगळी ढासळलेली आहे. तर ह्या वास्तूमध्ये त्यांनी गाईड करताना कळत नव्हतं की बाबा इथं काय, त्याच्या वास्तूच्या प्रत्येक ठिकाणी गाईड सांगायचा इथं महाल होता, इथं गौरी महाल होता, इथं ही चिमणबाग आहे. तर हे जे मार्गदर्शन करताना मुलांना तिथं सांगितल्यानंतर बाहेर आल्यानंतर विचारल्यानंतर मुलांच्या काहीच लक्षात राहत नव्हतं. तर मग काही दिवसांनी असं लक्षात आलं की आपल्याला ही वास्तू उभं करता येईल. मग त्यानंतर मग मुलांनी सुचवलं की आर्या आणि पार्थ तकले म्हणून आहे, माझा मुलगा बारका आज नाही शाळेत गेलाय, पण त्यांनी सांगितलं की पप्पा आपल्याला शनिवारवाडा बनवायचा. मग त्या हिशोबाने मग आम्ही शनिवारवाड्याची तयारी चालू केली. आणि मग तू मला सांग की शाळेत तर तू शनिवारवाड्याबद्दल इतिहास जाणून घेतला असेल आणि पुस्तकं वाचली असतील. काय काय तुला त्याबद्दल माहीत होतं आणि त्यातलं काय काय या ठिकाणी तुम्ही साकारलं? 1828 साली 10च्या सुमारास 21 फेब्रुवारीला आग लागली होती तिथे. त्यातला काही भाग म्हणजे जवळजवळ अख्खे सगळे अवशेष आता उरले नाही आहेत. बऱ्यापैकी जळून गेला तो. पण जी पुढची बाजू आहे म्हणजे नगारखाना, तर ती वाचली. कारण त्यांनी जे मधले बांधकाम होते म्हणजे अख्खी इमारत उभी केली होती ती पुढच्या बाजूस पाडण्यात आली. कारण आग बाकीच्या ठिकाणी पसरू नये आणि आपल्याला आत्ता जे पाहायला मिळते कारण त्यांनी ती पुढची वास्तू तोडली, त्यामुळे आपल्याला हे सगळं पाहायला मिळतं. 1732 शहाजी राजांच्या आज्ञेखाली पहिले बाजीराव यांनी शनिवारवाडा उभा केला होता. त्यांनी हा शनिवारवाडा दगड आणि लाकूड यापासून बनवला होता. त्याचबरोबर मस्तानी दरवाजाला अला बहादूर दरवाजा देखील म्हणतात. तिथून मस्तानी आत यायची. त्यानंतर मधला चौकामध्ये जे पेशव्यांचे कामकाज चालायचे ते मधल्या चौकात सगळे असायचे. आणि गौरी महालाच्या बरोबर समोरील बाजूस नाना फडणवीस यांचा बसण्याची जागा होती आणि उजव्या बाजूस जेवण्याची जागा होती. यशोदादादा निवास त्यांचे म्हणजे स्वतःचे निवासस्थान होते आणि त्यांच्या तिकडच्या बाजूस पहिले बाजीराव पेशवे यांचे दिवाणखाना होता. आणि ते सगळं तुम्ही इथं साकारलेलं? हो, इथे घोड्याची जागा आणि हत्तीचा खाना आणि मागच्या बाजूस म्हणजे गौरी महालाच्या मागच्या बाजूस खाजगी उद्यान त्यांनी ठेवलं होतं. आणि त्यांना जे त्यांच्यासाठी जे खाजगी नोकर चाकर होते ते उद्यानाच्या शेजारीच होते. यासाठी किती दिवसांची मेहनत लागली तुम्हाला आणि काय काय वापरलं तुम्ही? याला पूर्ण पुठ्ठा वापरलेला आहे आणि याला 6 महिने लागले पूर्ण. कारण बारीक सूक्ष्म काम आहे पूर्ण की हा वाडा कसा उभा राहिला पाहिजे. 7 मजली तर बनवायचा आहे, पण प्रत्येक टप्पा प्रत्येक ठिकाणी कसा आला पाहिजे त्यासाठी पुस्तकाचा वापर करून ते स्ट्रक्चर उभं करून एक मजला बनवत गेलो असं. तर 1828 साली पुण्यातल्या शनिवारवाड्याला आग लागली असं अनेक पुस्तकांमध्ये नमूद आहे आणि त्यामुळंच सध्या शनिवारवाडा जो आहे त्याची पडझड झाल्याचं आपण पाहतो. हे अवशेष सध्या तिथं नाही आहेत. मात्र ज्या वेळेला हा शनिवारवाडा उभारला होता त्यावेळेला नेमकी कशी प्रतिकृती असू शकते याचा अंदाज बांधून टकले कुटुंबियांनी हा देखावा आपल्या गणपती बाप्पासमोर साकारलेला आहे. त्यामुळंच सर्व स्तरातून टकले कुटुंबियांचं कौतुक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.